भाजीला दिलेले, हा भाजीला दिले होते तिला भाजी घ्यायला. तिने काय केलं, पैसे जमा करून करून तुले पर्स मध्ये एका हा किती दिवस झाले पैसे जमा करते होती शिवानी तू? 2 महिने. तिला 2 महिने महिने लागले 2 टी शर्ट खरेदी करायला. 2 टी शर्ट मध्ये ते मी कमी करतात ते म्हणले काहीतरी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करत, आज गुरुवार आहे आणि सकाळी व्हिडिओ शूट करायला घेतला. म्हणलं चला व्हिडिओ काढून घेऊ. आणि मम्मी इकडे बघा, मम्मी बाळाला झोका द्यायला लागली. हे ऐकत नाही. नमस्कार. हे पोरग आहे ना, हे झोप आंघोळ घातल्या झोपतच नाही. झोपत नाही ते पोरग, खूप मस्ती करतो. आणि शिवानीच्या आवरावर तुम्हाला दाखवतो मी शिवानीला दाखवलं तर तुम्ही लई खुश होता. आणि हे बघा, हे जे नवीन टी शर्ट दिसतात का, तर हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की शिवानी काहीतरी मला गिफ्ट देणार आहे, सरप्राईज देणार आहे. तर हे असे टी शर्ट शिवानीने मला गिफ्ट दिलेत. 2 टी शर्ट घेतलेत मी, ब्लॅक आणि हे असं. तिला मी जास्त काहीच नाही म्हणलं, ती मला म्हणली होती दुसरं काहीतरी घेऊ आपण, मोठी वस्तू. पण मोठी वस्तू नको, खर्च न पडता आपण शॉर्टकटमध्ये विषय करू म्हटलं, नाही का. म्हणून मी टी शर्ट घेतले. आणि इकडे शिवानी, हे बघा शिवानी बघू शकता तुम्ही. आणि आज ॲनिव्हर्सरी आमची, तर ॲनिव्हर्सरीची शिवानीची तयारी बघू शकता तुम्ही. हे बघा. आणि शिवानीने मला एक टी शर्ट घेतला. अजून टी शर्ट दाखवतो तुम्हाला, ब्लॅकवाले. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. काय शिवानी मी काय घेतलं तिला, तुम्हाला ते व्हिडिओ कळलं शेवटमध्ये, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये कळलं, आजच्या व्हिडिओत नाही कळणार. तर मित्रांनो, हे बघा, शिवानीने खूप पैसे जमा करून टी शर्ट 10 रुपये जमा करून टी शर्ट घेतले. आणि सगळ्यांनी ॲनिव्हर्सरीच्या सगळ्यांनी शुभेच्छा द्या व्हिडिओमध्ये. हॅपी ॲनिव्हर्सरी. बघा, आणि शिवानी कशी तयार झाली ॲनिव्हर्सरीची. आणि हे बघा, कॅन्सल नाही झालं, मी घेऊन जाईन बरोबर तुला मग घरी. तर बघा, काहीतरी असा झालेली आहे. आणि आता तुम्हाला मम्मी काहीतरी स्टोरी सांगेन, काय म्हणतो ते आता बोल. 10 रुपये जमा करून तिने तुला टी शर्टचं गिफ्ट घेतलं. भाजीला दिलेले, हा भाजीला दिले होते तिला भाजी घ्यायला. तिने काय केलं, पैसे जमा करून करून तुले पर्स मध्ये एका किती दिवस झाले पैसे जमा करते होती शिवानी तू? 2 महिने. तिला 2 महिने लागले 2 टी शर्ट खरेदी करायला. 2 टी शर्ट मध्ये ते मी कमी करतात. ते म्हणले काहीतरी चांगली वस्तू घेऊ, काहीतरी चांगली वस्तू घेऊ. हा, तिला शर्ट घ्यायचं होतं. 1000 रुपये जमा करायला 1000 रुपये जमा करायला तिला 2 महिने लागले. मग विचार करा तुम्ही, कधी 50, कधी 20, कधी काही. म्हणजे 1000 रुपये जमा करायला शिवानीला लागले 2 महिने. तर विचार करा, तिला जर 1 लाख रुपये जमा करायला सांगितलं तर किती दिवस लागतील. आणि तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट, सकाळी मी एक म्हणजे कम्युनिटीला पोस्ट टाकली होती, पोस्टवरती आपल्या, की हॅपी ॲनिव्हर्सरीची. आणि त्याच्यावरती एका ताईंनी खूप छान असा रिप्लाय दिलेला आहे. आणि त्या रिप्लायबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. की मी जे आहे, माझं जे नाव आहे दीपक, आणि हे मम्मी आहे माझी. माझ्या मम्मीचं नाव आहे ना कमल आहे. आणि हे माझे पप्पा आहे, हे बघा. आणि यांचं नाव, आणि ती शिवानी आहे, तुम्हाला तर माहीतच आहे, नाही का. हां, आणि ते एक जी कमेंट केलेली आहे ना, ती आमच्या कोणत्याही कंटेंटशी काहीही घेणं देणं नसलेली कमेंट आहे. आणि मी माझ्या त्या ताईला सांगू इच्छितो, म्हणजे सांगू नाही इच्छित, डायरेक्ट दाखवू इच्छितो, की तुम्ही जे म्हणलात ना की बाबा तुम्ही यूट्यूबच्या जीवावरती काम करतात. मला यूट्यूबचं काही सगळेजण मला बघतात आणि माझ्या व्हिडिओला म्हणजे आवडतात खूप व्हिडिओ सगळ्यांना. त्यामुळे मी एक व्हिडिओ काढतो. काही दिवसापासून मी स्वतःच व्हिडिओ म्हणजे ह्याच्यावरती जास्त ऑनलाईन नाही आहे, म्हणजे व्हिडिओज येत नाहीत रेग्युलर. त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे, रिसेंट व्हिडिओचे तुम्ही व्ह्यूज जाऊन बघू शकता. तर एवढे रेग्युलर व्हिडिओ पण नाही सध्या चालू. म्हणजे त्या ताईंना असं वाटलं की बाबा मी पूर्ण यूट्यूबच्या जीवावर जगतो, त्यांच्यासाठीच हे स्पेशल मी आता पुढं तुम्हाला दाखवणार आहे काय आहे. तर त्यामुळे कुठेही तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. हे प्लीज तुमच्यासाठी सांगतो. तुम्ही जे म्हणलात ना तीच गोष्ट, कष्टाचं काय काम असतं ना, हे तुम्ही एक वेळेस माझ्याकडून बघायला भेटेल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून घ्या. तुम्हाला दाखवतो मी पुढं काय आहे. तुम्ही जे म्हणलात ना ती गोष्ट जशी मला इथं लागली. त्यामुळे तुम्ही बघा. आणि माझ्या यूट्यूबचं इन्कम सांगू का तुम्हाला, मी मोजून इन्कम आहे ना, काहीच नाही आहे, ना काही बराबर आहे.
जे कामापुढे ना नाके बरोबर आहे. आणि ते व्हिडिओ शॉक म्हणून व्हिडिओ बनवतो मी. इकडे पा इथं मम्मी बसलेली आहे. आणि आता तुम्हाला सांगतो, मम्मी सकाळी मी कम्युनिटीला पोस्ट केली. हां, तर त्या पोस्टला काय रिप्लाय म्हणजे आलं, कमेंट आली की बाबा तुम्ही कष्टाची कामं करा, यूट्यूबच्या जीवावर काय करता, असं तसं एंडाम. तुझं यूट्यूबचे पेमेंट आतापर्यंत दिसलं का कुठे, किती काय तर? मला कधी पैसेच नाही दिसले. तुला दिसले का? तुम्हाला दिसले का यूट्यूबचे पैसे? तुम्हाला दिसले का? युट्यूबचे पैसे येत नाही ना, आम्ही युट्यूबच्या जीवावर राहत गेलो. युट्यूबचे पैसे कुठून? कोणाला वाटतं ना आम्ही युट्यूबच्या जीवावर राहतो. नाही, मी दुकानात व्हिडिओ काढतो ना, मी दुकानातले पण व्हिडिओ काढतो. माझं स्वतःचं शॉप आहे, शॉपवरती काम करतो. वया शिवायच्या, जुने रजिस्टर शिवायचे, नवीन रजिस्टर टाकावापासून टिकाऊ वस्तू बनवायच्या आणि ते काम करतो आम्ही. आम्हाला असं संध्याकाळी जर झोपलो ना तर सकाळी जाग येत नाही. आणि ते काय म्हणते, युट्यूबच्या जीवावर जगते ना त्यांना जाऊन कमेंट करा तुम्ही, मला नका करू. जे मी काय म्हणतो, जे युट्यूबच्या जीवावर जगते ना त्यांना जाऊन कमेंट करा. इकडे माझ्या कमेंट बॉक्समध्ये बिलकुल बी कमेंट करायची नाही तशा. मला ह्या गोष्टी वाटलं, पण ते दुसऱ्यासाठी मग माझ्या कमेंट बॉक्समध्ये नाही करायचं ना तसं. मला नाही आवडली सकाळी माझा मूड जरा खराब झाला, कारण माझा अॅनिव्हर्सरीचा दिवस होता. ए बाई काय करायली? बघा असं काही विषय. वाढदिवस आहे. लग्नाला किती वर्ष झाले शिवाय? 2 वर्ष. आणि तिचं काय चाललंय बघ ना, तिचं काय चाललंय. जशी आली तशी ठोकीच करते. तू काय खेळी ठोका लागली होय? मारला काय? कशाला ठोकायला ते? काय कशाने खेळ ठोकायला ते? मग ते उगाच कशाला रिकामी काम करायचं? काहीतरी ठोकाठाकी चालू केली. तर चला आता दुकानात जातो आणि मग तुम्हाला भेटतो मी. काय काम आहे हा ते तुम्हाला दाखवतो. असं नका म्हणत होतं ही. कसं आहे, कधी तुमच्या भावाला वाईट वाटते गोष्टी काही, कारण मला नाही आहे, खरंच सांगतो मी तुम्हाला. यूट्यूबवर नाही एवढं इन्कम असतं तर माझे रेग्युलर व्हिडिओ दिसले असते तुम्हाला, आणि तुम्हाला भरपूर काही नवीन दिसलं असतं माझ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला लय हवाबाजी दिसली असती, कारण देवाला पण माहिती आहे ह्याला जर मी पैसे दिले तर हा कुठल्या लेवलला जाऊ शकतो. त्यामुळे देव मला जास्त पैसे देत नाही, पोटापुरतच देतो. तेच कष्टाचं खायचं, कष्टाने कमवायचं, बाकी काय. चला तुम्हाला मी डायरेक्ट दुकानात जाऊन भेटतो. तुम्हाला दुकान दाखवतो माझं. परफ्यूमचा बॉक्स होता अजून जसं मागच्या वर्षी शिवानीने मला दिला होता. शिवानीचा अवतार बघू शकता तुम्ही सकाळी. वाव, छान. अजून आंघोळ नाही झालेली. आणि हे बघा अशा प्रकारे आमचं हे टी शर्ट आहे, जे की शिवानीने मला काल गिफ्ट दिले 10,000 रुपये जमा करून. चला सगळेजण माझ्याकडून एक मस्त छानशी कमेंट करा शिवानीसाठी, नाही का? थोडी शिवानी गरीब दिसती, त्यामुळे आपण झाकून घेऊ शिवानीला. बघा, आणि ह्या परफ्यूमला बरोबर 1 वर्ष झाले. मला असं वाटतं एक्सपायर डेट असणे याच्यावर, माहिती आहे का? बाप 10-23चा हो. दुसरंच काही व्हायचं मित्रांनो मला. आणि आता मी आवरून, हे बघा 10 वाजलेत. चला आम्ही चालू दुकानावरती. परत एकदा हॅपी ॲनिव्हर्सरी तुम्हाला. दादू वर चालली? कुठवर वर चालली? वाव, चला नाश्ता बनवायला. बरं ठीक आहे, हे ठेवून द्या. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आमच्या व्हिडिओला थोडा फुल स्टॉप लागलेला आहे, कारण आम्ही आलेलो लग्नामध्ये. हे बघा शिवानी. सकाळी माझा अवतार कसा होता ना, आता कसा आहे. आणि हे बघायचे मस्त. आणि मी खूप दिवसानंतर चंद्र साडी घातली, कारण मला माझी फेवरेट साडी. मला मम्मी म्हणत होते दुसरी साडी घाल, पण मला ते गिफ्ट घेऊन मी बसलेलो आहे आणि हा गिफ्ट घ्यायचा प्रयत्न करतोय. तर आता व्हिडिओ मी इथे एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. चला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आमच्या गोलूसाठी एक मस्त छानशी कमेंट करा आणि सगळ्यांनी हॅपी अॅनिव्हर्सरी कमेंट करा. चला धन्यवाद. आणि आज जिथं लग्नासाठी आलो त्यांची पण अॅनिव्हर्सरी 1 वर्षानंतर असेल.